गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात गुरुवारी 26 मार्च रोजी सकाळी एक भीषण रस्ते अपघात घडला। एका खासगी प्रवासी बसची आणि कॉन्क्रीट भरलेल्या टिपर ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर बसला आग लागली, ज्यात किमान 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे। या अपघातात इतर 15 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हा अपघात राकापुरम जिल्ह्यातील रायवरम जवळ सकाळी सुमारे 6:30 वाजता घडला। मिळालेल्या माहितीनुसार हरिकृष्णा ट्रॅव्हल्सची बस हैदराबादहून प्रकाशम जिल्ह्यातील पामुरूकडे जात होती। एका दगडाच्या खाणी जवळ समोरून येणाऱ्या कॉन्क्रीट भरलेल्या टिपर ट्रकची बसची समोरासमोर धडक झाली। ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांना तात्काळ आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली।